नमस्कार विद्यार्थी आणि पालक मित्रांनो, नीट मध्ये चांगला स्कोर असून देखील बऱ्याच विद्यार्थ्यांना मेडिकल कॉलेजला ऍडमिशन घेता येत नाही। त्याचं कारण म्हणजे पीसीबी ग्रुपिंग असं आहे। तर विद्यार्थी मित्रांनो, पीसीबी ग्रुपिंग म्हणजे काय हेच आपण या व्हिडिओमध्ये आज बघणार आहोत। त्यामुळे विद्यार्थ्यांनी आणि पालकांनी हा व्हिडिओ त्या ठिकाणी शेवटपर्यंत नक्की बघायचा आहे। विद्यार्थी मित्रांनो, पीसीबी ग्रुपिंगचा अर्थ आपण समजून घेऊया। महाराष्ट्र राज्यामध्ये पीसीबी ग्रुपिंगचा क्रायटेरिया काय आहे। जर तुम्हाला गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज असेल किंवा आयुर्वेद कॉलेज असेल किंवा होमिओपॅथी कॉलेजला ऍडमिशन घ्यायचं असेल किंवा डेंटल कॉलेजला ऍडमिशन घ्यायचं असेल तर पीसीबी ग्रुपिंग क्रायटेरिया काय आहे। त्याचप्रमाणे जर विद्यार्थ्यांना एम्सला ऍडमिशन घ्यायचं असेल तर त्यासाठी पीसीबी ग्रुपिंग क्रायटेरिया काय आहे ही माहिती या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत। त्यामुळे विद्यार्थ्यांनी हा व्हिडिओ त्या ठिकाणी शेवटपर्यंत नक्की बघायचा आहे। नमस्कार विद्यार्थी आणि पालक मित्रांनो, मी सूर्यकांत शेवाळे ॲच्युअर मेडिकल काउन्सिलिंग मार्फत तुम्हाला सर्वांचं स्वागत करीत आहे। तर आपण आता या ठिकाणी व्हिडिओला सुरुवात करणार आहोत। आपण समजून घेणार आहोत पीसीबी ग्रुपिंग म्हणजे काय। तर विद्यार्थी मित्रांनो, पीसीबी ग्रुपिंग म्हणजे जर विद्यार्थी हा जनरल कॅटेगरीचा असेल म्हणजे जनरल कॅटेगरीचा विद्यार्थी आणि ईडब्ल्यूएस कॅटेगरीचा जर विद्यार्थी असेल तर या विद्यार्थ्यांना जर महाराष्ट्रामध्ये त्या ठिकाणी एमबीबीएस आणि बीडीएस या कोर्सेससाठी ऍडमिशन घ्यायचं असेल तर अशा विद्यार्थ्यांना मात्र फिजिक्स, केमिस्ट्री, बायोलॉजी या तिन्ही विषयाची बेरीज त्या ठिकाणी 150 पेक्षा जास्त पाहिजे। म्हणजेच 50% पेक्षा जास्त त्यांचं ऍग्रिगेशन येणं गरजेचं आहे। बरेच विद्यार्थी म्हणतात सर म्हणजे फिजिक्सला 50, केमिस्ट्रीला 50 पेक्षा जास्त किंवा बायोलॉजीला 50 पेक्षा जास्त मार्क पाहिजे का। तर तसं नाही विद्यार्थी मित्रांनो, तिन्ही विषयाची बेरीज ही 150 मार्कापेक्षा जास्त पाहिजे। त्याला आपण काय म्हणतो, पीसीबी ग्रुपिंग म्हणतो। जरी तुम्हाला एखाद्या विषयाला 50 पेक्षा कमी स्कोर असेल, एक्झाम्पल फिजिक्सला कमी स्कोर आहे, 40 स्कोर आहे, केमिस्ट्रीला 50 आहे आणि जर बायोला तुम्हाला 60 असेल तरी सुद्धा तुमची पीसीबी ग्रुपिंग भरेल। तर तिन्ही विषयाची बेरीज ही काय पाहिजे बेटा, 150 मार्क पाहिजे। म्हणजेच त्या ठिकाणी ही जी काही ग्रुपिंग क्रायटेरिया आहे 150 मार्काचा हा म्हणजे 50% चा हा त्या ठिकाणी जनरल आणि ईडब्ल्यूएस कॅटेगरीच्या विद्यार्थ्यांसाठी असेल। त्याच्यानंतर जर रिझर्व्ह कॅटेगरीचा विद्यार्थी असेल आणि त्याला महाराष्ट्रामध्ये एमबीबीएस किंवा बीडीएसला ऍडमिशन घ्यायचं असेल तर अशा विद्यार्थ्यांसाठी पीसीबी ग्रुपिंगचा क्रायटेरिया जो आहे हा त्या ठिकाणी 120 आहे। म्हणजे 40% त्या ठिकाणी त्यांना फिजिक्स, केमिस्ट्री आणि बायोलॉजी मध्ये मार्क्स असणं गरजेचं आहे। तिन्ही विषयामध्ये 120 मार्क्स असणं गरजेचं आहे। हे झालं एमबीबीएस आणि बीडीएस कोर्ससाठी। रिझर्व्ह कॅटेगरी असेल तर 40%, ओपन कॅटेगरी असेल म्हणजे जनरल कॅटेगरी आणि जर ईडब्ल्यूएस कॅटेगरी असेल तर 50% क्रायटेरिया आहे। बीएमएस, बीएचएमएस आणि अलाइड कोर्सेससाठी जो काही क्रायटेरिया आहे हा एनसीआयजमना त्या ठिकाणी रिमूव्ह केलेला आहे आणि त्यामुळं बीएमएस किंवा बीएचएमएस ला तुम्हाला ऍडमिशन घ्यायचं असेल, तुमची कुठलीही कॅटेगरी असू द्या, पीसीबी ग्रुपिंगचा क्रायटेरिया एनसीआयजम दिल्लीने त्या ठिकाणी रिमूव्ह केलेला आहे। त्यामुळे जरी तुम्हाला त्या ठिकाणी तुमची ग्रुपिंग भरत नसेल तरी सुद्धा बीएमएस, बीएचएमएस कोर्सेसमध्ये तुम्ही ऍडमिशन घेऊ शकता। 2025 पासून हा चेंज त्या ठिकाणी एनसीआयजमने लागू केलेला आहे। विद्यार्थ्यांनी आणि पालकांनी याची नोंद घ्यायची आहे। ओके, त्याच्यानंतर आपण येऊया भारत देशातील जे काही नामांकित इन्स्टिट्यूट आहे, ऑल इंडिया इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्स, दॅट इज एम्स। ओके, तर जर एम्स मध्ये तुम्हाला ऍडमिशन घ्यायचं असेल आणि जर तुमची जनरल किंवा ईडब्ल्यूएस कॅटेगरी असेल तर त्यासाठी पीसीबी ग्रुपिंगचा जो क्रायटेरिया आहे हा त्या ठिकाणी 180 असा आहे। म्हणजे तुम्हाला जनरल आणि ईडब्ल्यूएस कॅटेगरीसाठी 60% त्या ठिकाणी पीसीबी ग्रुपिंगचा क्रायटेरिया आहे। म्हणजे 180 पेक्षा जास्त मार्क्स तुम्हाला फिजिक्स, केमिस्ट्री, बायोलॉजी या विषयामध्ये असणं गरजेचं आहे। तिन्ही विषयाची बेरीज किती पाहिजे, 180 पेक्षा जास्त पाहिजे। त्याच्यानंतर जर तुमची कॅटेगरी, तुम्ही जर रिझर्व्ह कॅटेगरीमध्ये येत असाल, ओबीसी, एससी, एसटी मध्ये येत असाल आणि जर तुम्हाला एम्स मध्ये ऍडमिशन घ्यायचं असेल तर अशा केसमध्ये तुम्हाला त्या ठिकाणी पीसीबी ग्रुपिंगचा जो काही क्रायटेरिया आहे हा त्या ठिकाणी 150 मार्क आहे। म्हणजे 50% हा पीसीबी ग्रुपिंग क्रायटेरिया आहे। फिजिक्स, केमिस्ट्री, बायोलॉजी या तिन्ही विषयाची बेरीज 150 मार्कापेक्षा जास्त असेल तरच तुम्ही एम्स मध्ये ऍडमिशन घेऊ शकता। अदरवाईज एम्स मध्ये ऍडमिशन तुम्हाला घेता येणार नाही। ओके, जर जनरल कॅटेगरीचा विद्यार्थी आहे, ईडब्ल्यूएस कॅटेगरीचा विद्यार्थी आहे, 180 पेक्षा मार्क्स जास्त येत असेल तिन्ही विषयाची बेरीज तर तुम्ही एलिजिबल आहात। जर त्याच्यापेक्षा कमी येत असेल त्या केसमध्ये तुम्ही मात्र त्या ठिकाणी एलिजिबल नाहीये। आणि रिझर्व्ह कॅटेगरीसाठी एम्स साठी मात्र 50% हा पीसीबी ग्रुपिंगचा क्रायटेरिया आहे। महाराष्ट्र स्टेटमध्ये एमबीबीएस, बीडीएस साठी ओपन आणि ईडब्ल्यूएस साठी 50% आणि रिझर्व्ह कॅटेगरीसाठी फक्त 40% असं आहे। विद्यार्थ्यांनी याची नोंद घ्यायची आहे। विद्यार्थी मित्रांनो, तुम्हालाही तुमची एलिजिबिलिटी चेक करायची आहे का? तुम्हालाही बघायचं आहे का मी मेडिकल फील्ड मध्ये ऍडमिशन घेण्यासाठी एलिजिबल आहे का, पात्र आहे का? तर आजच आमच्या ऑफिसला व्हिजिट द्या।
आपल्या ऑफिसचा पत्ता आहे जाधववाडी, पिंपरी चिंचवड, पुणे आणि छत्रपती संभाजीनगर मध्ये ओस्मानपुरामध्ये आपलं ऑफिस आहे. गव्हर्नमेंट इंजिनिअरिंग कॉलेज रोड, KNK टावर या ठिकाणी आपलं त्या ठिकाणी ऑफिस आहे. ज्याही विद्यार्थ्यांना आपली एलिजिबिलिटी चेक करायची असेल, आपली पात्रता त्या ठिकाणी ऍडमिशन घेण्यासाठी चेक करायची असेल, तुमचा डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन करायचं असेल, तुम्ही पात्र आहात का हे चेक करायचं असेल तर आमच्या आदत ऑफिसला व्हिजिट द्या आणि त्या ठिकाणी फ्री मार्गदर्शन मिळवा. तर विद्यार्थी मित्रांनो, फॉर्म भरणे म्हणजे काउन्सिलिंग नाहीये. तर काउन्सिलिंग म्हणजे काय? तुमची पात्रता आहे का ऍडमिशन घेण्यासाठीची, म्हणजे तुम्ही जी काही एलिजिबिलिटी क्रायटेरिया आहे तो क्रायटेरिया तुम्ही फुलफिल केलेला आहे का, पूर्ण केलेला आहे का. त्याचप्रमाणे तुमचं डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन असेल, त्याच्यानंतर कॉलेज सिलेक्शन स्ट्रॅटर्जी हा फॅक्टर खूप इम्पॉर्टंट आहे. कारण विद्यार्थी मित्रांनो, एखाद्या कॉलेजला जर शिकायचं झालं तर 5.5 वर्षाचा MBBS पासून BHMS पर्यंत 4.5 वर्षाचा कोर्सेस आहे, तुम्हाला माहितच आहे. 5.5 वर्ष तुम्हाला कॉलेजला शिकायचं आहे आणि 5.5 वर्ष जर शिकायचं असेल म्हणजे हा खूप मोठा कालावधी आहे. 5.5 वर्ष तुम्हाला त्या ठिकाणी चांगलं वातावरण भेटणं गरजेचं आहे. त्याचबरोबर त्या ठिकाणी फी स्ट्रक्चर कसं आहे, कॉलेजमध्ये टीचिंग कशी त्या ठिकाणी होते, हे संपूर्ण फॅक्टर त्या ठिकाणी इम्पॉर्टंट आहे. त्यामुळं कॉलेज सिलेक्शन हा फॅक्टर सर्वात महत्वाचा त्या ठिकाणी असतो आणि 90% पॅरेंट्स त्या ठिकाणी चूक करतात. तर विद्यार्थी मित्रांनो, कॉलेज सिलेक्शन काउन्सिलिंग मध्ये सर्वात महत्वाचा भाग आहे. त्याचं रिझन असं आहे की 5.5 वर्ष तुम्हाला कॉलेजला राहणं आहे. दुसरी गोष्ट म्हणजे कॉलेजमध्ये प्रॉपर टीचिंग होते का, कारण तुम्ही मेडिकल क्षेत्र जर निवडलेलं असेल, याचं रिझन काय आहे, तुम्हाला चांगलं करिअर करायचं आहे, चांगली अर्निंग करायची आहे. त्यासाठी कॉलेज चांगलं निवडणं गरजेचं आहे. त्या कॉलेजमध्ये वातावरण चांगलं असणं गरजेचं आहे. त्या कॉलेजमध्ये टीचिंग चांगली असणं गरजेचं आहे. त्याचबरोबर बरेचसे विद्यार्थी समजा गरीब घरातून येतात, खेडेगावातून येतात, शिक्षणासाठी पैसा त्यांच्याकडे मुबलक नसतो. अशा केसमध्ये त्या विद्यार्थ्याकडे जे काही पैसे आहेत जो तो पे करू शकतो, तर त्याच्या हिशोबानुसार त्याला कोणतं कॉलेज भेटू शकतं का त्याच्या बजेटमध्ये. आता समजा MBBS ची जर आपण फीस बघितली ओपन कॅटेगरीची, ही 10 लाख, 12 लाख, 15 लाखापर्यंत आहे. तर सर्वसामान्य विद्यार्थी एवढी फी भरू शकतो का? नाही भरू शकत. म्हणजे काउन्सिलिंग म्हणजे फक्त फॉर्म भरणं नाही, तर काउन्सिलिंग मध्ये बाकीच्या गोष्टी सुद्धा इन्क्लूड आहे आणि ज्या खूप महत्वाच्या आहेत. ज्याच्यामध्ये कॉलेज सिलेक्शन मी तुम्हाला सांगितलेलं आहे, त्याच्यामध्ये चांगली टीचिंग त्या कॉलेजला होणं गरजेचं आहे, ते तुमच्या बजेटमध्ये असणं गरजेचं आहे. त्याचबरोबर विद्यार्थी मित्रांनो, कॉलेज सिलेक्शन बरोबर डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन असेल, असे असंख्य काही फॅक्टर्स आहेत, ते फॅक्टर महत्वाचे आहेत. म्हणून विद्यार्थी आणि पालक मित्रांनो, तुम्हाला सांगणं आहे की फक्त फॉर्म भरणं म्हणजे काउन्सिलिंग नाही. तुम्हाला जर आमच्याकडे काउन्सिलिंग जॉईन करायची असेल तर तुम्ही 95 29 29 70 16 या नंबरवर संपर्क साधायचा आहे. महाराष्ट्रामध्ये सर्वात कमी काउन्सिलिंग फीस आपलीच आहे आणि युट्यूबला सुद्धा तुम्ही त्या ठिकाणी बघू शकता. भरपूर ऑनलाईनचे विद्यार्थी आपल्या मार्फत त्या ठिकाणी असंख्य कॉलेजला लागलेले आहेत. ज्याही विद्यार्थ्यांना आमच्याकडे काउन्सिलिंग जॉईन करायचे असेल अशा विद्यार्थ्यांनी आमच्याशी संपर्क साधायचा आहे. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि गरजू मुलांना हा व्हिडिओ त्या ठिकाणी शेअर करा. या ठिकाणी आपण थांबूया. धन्यवाद.